अहो उठा ना, एवढं काय झोपल्या कुंभकर्णा सारखं. उठता का नाही तर नागिन डान्स करून दाखव तुम्हाला. काय आहे का एवढे सकाळ सकाळ उठू लागले तो? आज ना आपल्याला माझ्या माहेरी जायचंय. म्हणजे माझ्या सासरवाडीला का? हा. मी नाही सासरवाडीला एकदा गेलतो. गेला त्यांच्या घरच्या समस्या माझ्या घरात कोणती समस्या? तूच मंदबुद्धीच्या अवलाद. भेटत होती का मग दुसरी कोणती? राहिला असताना आता मुंज्या. हा म्हणजे राहिलो असं बोललास तुम्हाला. हा, मला बी काही शौक नाही तुम्हाला माझ्या माहेरला घेऊन जायचा. पण माय बापाने जावेला सोन्याची अंगठी करून दे म्हणे. अरे वा, सोन्याची अंगठी. जाऊ ना मग. असं मोठ्या माणसाचं मन नाही दुखायला पाहिजे. तसं मला ना काही शौक नाही सोन्याचा, पण मोठ्या माणसाचा आपण करायला करू चांगलं वाटत नाही असं नाही म्हणायला. चला ये लवकर, पुढं गाडी भेटणार नाही आपल्याला. मेकअप तर नव्हतं आलेच. हा, मेकअप लावून तर फसवेल आम्हाला. काय म्हणाले? काय नाही चल लवकर. ए आली बाई तू. जाऊ बा, लयच खराब झाले हो तुम्ही तर. एवढे हातपाय झाले तुमचे तर. होणारच ना, तुमच्या पोरीमुळे झालो खराब. तुमचे पोरगे ना जेवण नाही करत, नुसतं रक्तच पेटी होतं. अहो जाऊ बाबा या ना, बसा ना, बसून गप्पा मारू आणू. अहो सासरे बाबा मला ना कवाचं बसायचं आहे, पण आल्या सासूबाई तर छातावर उभी राहिले. अय गोटे काय? अरे गोटे जाऊ रे, हात धुवायला पाणी येतात त्यांना. हो सासरे बाबा मी हात नाही धुत. पाण्याने हात धुतलं तर जण तुम्ही मरत नाही. थांबा मग, जण तुम्हालाच औषध घेणं तो मी. चुप आहे तू बारीक आहे. थांबा ना, हार्पिक आणतो मी. तुला माहिती आहे का हार्पिक कशा वापरतात? हार्पिक सांगताचे जंतू जाते ना, मग तुमच्या हातावर बी संडस लागेल ना. हे काय सासरे बाबा माझा तर अशा करायला बोलवलं का? येतं मग तुम्ही. अय वाटे जाय तू ते घेऊन, नको डोकं लो. नादाने जावे बुवा, ते समजून घ्या सर जर नादान. हो कायचं नादान? लगीन लावून दिलं तर एका वेळेस 5-6 पोरं काढून देईल तुम्हाला. जावे बापू, पाणी सांगू प्यायला. हां पाणी का? पण साधं पाणी असं तुमच्याकडे तर विहिरीचं. हां विहिरीचंच पाणी पितो आम्ही. नाही ना, मी विहिरीचं पाणी नाही पित, मला सर्दी होते त्याने. आम्ही ना ते मरलेलं वॉटर पितो, मरलेलं. हो दाजी, मरलेलं वॉटर नाही रे, मिनरल वॉटर असतं ते. अरे ऐ, असं मोठ्या माणसाला उलट उत्तर द्यावं का? ते म्हणाले ना मरलेलं वॉटर द मरलेलं वॉटरच म्हणायचं. मग असं पाहुणे काही पण म्हणतील. मग पाहुणे उद्याच्याला म्हणायचे आम्ही भाकरी नाही भूखा, मग ते पण ऐकून घ्यायचे का आपण? साबऱ्या पण नका करू, शांत राहील. बस तिकडं. जाऊ बापू, लहान आहे ते समजून घ्या जरसं. हां ते तर चालूच राहतं. लहान पोरायचं कुठं मनावरती घेतं का? आमच्या घरी पाठवतो मी एक दिवस त्याला, मग दाखवतो त्याला शंकर दाजी चारा. जाऊ बापू, जेवणामध्ये काय आवडतं मग तुम्हाला? मी सांगू का? तू चुप रे, खेळाड्या तोंडाच्या. जाऊ बापू, तुमच्या नजरात एखादी देखणी पोरगी असेल तर आमच्या गोट्यासाठी सांगा. याच्यासाठी का? कशाला एखाद्या पोरीची जिंदगी बरबाद करता तुम्ही लोक आता? का हो दाजी, तुम्ही ते इतके बिघडेल होते तरी तुम्हाला पोरगी भेटले ना. मी तर तुमच्यापेक्षा कमीच मोकार आहे. हो जाऊ बापू, तुमच्या मायचे आणि माय पोरीचे भांडण झाले म्हणे. कशावरून झाले बरं भांडण? अहो सासूबाबा, तुमची पोरगी काय म्हटली सकाळी की सासूबाई तुम्ही लय आळशी आहे आणि तुम्ही लय लवकर झोपते उठतच नाही. मग काय झाले? त्यांचे बोलाबोली चालू झाली. एवढं बोलणं कुठं काप? काय झालं मग ते बोलणं तरी? ते तर खरं आहे. अहो सासूबाई, असं तोंडात बोलत नाही चालत. आता मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही म्हशीवाणी दिसता आणि गबडवाणी तोंड आहे तुमचं, तर तुम्हाला राग येईल ना. हो ते बी खरं आहे म्हणा. हां मग ते पण समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला. तुम्ही का नुसतं चावऱ्यापणा शिकवलं तिला? हे चांगले संस्कार दिले असते तिला. हो जावई बापू, इथला गरम नका हो तुम्ही. नाही राग नाही, आपल्याला मजा हो लागली एकदम. चला पाहिजे मी काहीतरी बघायची सोय, तुम्हाला लागलं काहीतरी चारायला. मग जावई बापू काय म्हणता मालपाणी? मग अजून बोलत नाही ना आमची मालपाणी. का सासरे बा, हे गोट्या शाळेत जातो का नाही? नुसतं चापऱ्यापणा करतो. ओ दाजी, तुमच्या अनपड नाही मी. शाळेत मॉनिटर आहे, मॉनिटर.